थोड़ी ढिल्ली कर बॉडी ढिल्ली कर आज रणजित कासलेला या ठिकाणी न्यायालयात हजर केलं होतं. काय झालं नेमकं न्यायालयामध्ये, काय सांगतो? PSI रणजित कासले यांना गुन्हा रजिस्टर नंबर 213/2025 अॅट्रॉसिटीज ॲक्टमध्ये अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं होतं. पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब DYSP बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे. कासले सरांची एकंदरीत 14 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसाकडनं मागवण्यात आलेली होती. त्यावर सरकारी वकिलांचा आयोनचा आणि आमचा युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने 21 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केलेली आहे. प्रामुख्याने ती पोलीस कस्टडी याच्यासाठी मागितली होती की त्यांचा जो मोबाईल आहे, ज्या मोबाईलमधून तो व्हिडिओ प्रसारित झाला होता, तो मोबाईल जप्त करणं आहे, त्याचा पासवर्ड हस्तगत करणे आहे. त्यानंतर कासले जे आहेत हे मुंबई, त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, बँगलोर अशा 2-4 राज्यात फिरले आहेत. ते कुणाला भेटले आहेत, काय चर्चा केली आहे या अनुषंगाने, त्याचप्रमाणे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हस्तगत करणे आहे या अनुषंगाने, आणि त्यांना आणखीन कुणी मदत केली आहे का या अनुषंगाने तपास करण्याकामी 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने करण्यात आली होती. परंतु जे कलम लावलेलं आहे अॅट्रॉसिटीज ॲक्ट 3(1)R, ते कलम बघता आणि त्याची सजा बघता त्या कलमामध्ये केवळ 3 वर्षाची सजा आहे. 3 वर्षांची, म्हणजे ज्या गुन्ह्यात 3 वर्षापर्यंत सजा आहे, ॲज पर डायरेक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट 7 वर्षाच्या आतमध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट टेबल जामीन म्हणजे पोलीस स्टेशनला नोटीसवर सोडून देण्याचा अधिकार आयोगांना आहे. असं असतानासुद्धा केवळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे या कारणास्तव त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं आणि त्यांच्या कस्टडीची मागणी केली. परंतु मान्य न्यायालयाने केवळ त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पण मग त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा त्याचा खटला चालला की मग पोलिसांची प्रतिमा मलिन केली नाही, आता लावलं गेलेलं आहे. PCRचे जर ग्राउंड बघितलं आपण तर त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणजे त्यांना अटक करून जे आणलं होतं त्या अॅट्रॉसिटीच्या कलमामध्येच आणलं होतं. परंतु त्यातला जो ग्राउंड बघितला तुम्ही तर त्या ग्राउंडमध्ये यांनी पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे वगैरे वगैरे त्यांच्या वतीने आर्ग्यू करण्यात आलं. पण मान्य न्यायालयाने ते काय ग्राह्य धरलं नाही. अॅट्रॉसिटीच्या कलमात आणलेला आहे, मोबाईल तुमच्याकडे आहे, मोबाईल ऑलरेडी तुमच्याकडे जप्त आहे. अशा परिस्थितीमध्ये 14 दिवसाची पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे, म्हणून 3 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे. ओके, थँक्यू. जामिनासाठी कधी अर्ज करणार? MCR ज्या दिवशी मान्य न्यायालय त्यांना करेन त्यानंतर त्यांचा जामीनचा अर्ज मान्य न्यायालयात दाखल केला जाईल. थँक्यू.